आरोपित लक्षण आहेत. विठ्ठल विठ्ठल. परमात्मा कसा आहे मग? सत असताहून पलीकडे आहे, नाही का? सत असताहून पलीकडे असलेला परमात्मा, त्या परमात्म्यावर वेदाने काय केलं? सत्पदाचा आरोप केला. ते ब्रह्म कसं मानलं? सत मानलं. सत्पद ते ब्रह्म, चित्पद ते माया, आनंदपदी जया म्हणती हरी. तो परमात्मा कसा आहे? सत स्वरूप आहे, सद्रूप आहे. सद्रूप आहे म्हणजे त्रैकाला अबाधित आहे. भूत भविष्य आणि वर्तमान या तिन्ही कालामध्ये अखंड ज्याची स्थिती आहे, त्या स्थितीवानाचं नाव देव आहे. विठ्ठल. परमात्मा कसा आहे? सत. सत्य तो सत्य तो सत्य तो विठ्ठला. कागा हा दाविला जगदाकार, सांभाळी सांभाळी आपुली हे माया, आम्हासिका भया भूत केली. म्हणून परमात्मा सत आहे म्हणजे त्रैकाला अबाधित आहे, म्हणजे तिन्ही कालामध्ये तो अखंड आहे. भूतकालामध्ये परमात्मा होता, वर्तमान कालामध्ये परमात्मा आहे आणि भविष्य कालामध्ये राहणार आहे. विठ्ठल विठ्ठल. कोणाला सत म्हणावं? जो सर्व कालामध्ये आहे, तो सर्व देशामध्ये आहे. जो सर्व देशामध्ये आहे, तो सर्व पदार्थामध्ये व्यापलेला आहे. देश काल वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला विश्वाकारी. जो सर्व देशात सर्व कालात आहे, म्हणजे ज्याच्या ठिकाणी कालभेद नाही. सर्व कालात आहे. जो परमात्मा सर्व कालात आहे, तो परमात्मा सर्व देशात आहे. देव कुठं आहे आणि कुठं नाही असं आहे का? सर्व देशात आहे. हरीचिया दासा हरिदा ही दिशा, भावे जैसा तैसा हरी. पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर, आग्नेय नैऋत्य वायव्य ईशान्य, ऊर्ध्व आणि अधो, या दाही दिशेला कोण भरला असेल तर देव आहे. विठ्ठल विठ्ठल. अवघ्या दिशा ज्याने व्यापली त्याचं नाव देव. ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ, भरला घन दाट. हरी दिशे भरला घन दाट.
ज्ञानदेवा पाट हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरिदिशी संपूर्ण विश्वामध्ये राव द्या संपूर्ण विश्वामध्ये घनदाट कोण भरला असेल तर परमात्मा भरलेला आहे नाही का सर्वात देव भरलेला असून अजून कोणाला दिसला नाही नाही काय देव दिसायचा आहे का जाणायचा आहे देव दिसावा का देव कळावा कळालेला देव का दिसलेला देव दिसती ती माया नाही काय जाणावं लागते ते देव बीजातला वृक्ष लक्षणाने जाणावं लागतंय का बीज फोडून पाहावं लागते तुम्हाला कटाळा आला का येऊ जा मला काही घेणं देणं नाही बीजामध्ये वृक्ष आहे की नाही बीज बीज कोण्याही झाडाचं घ्या त्याच्यामध्ये झाड आहे की नाही ते फोडून दोन खपल्या केल्यावर दिसेल की नाही हा बीज फोडून बघल्यावर झाड दिसेल का झाड नाही का मध्ये बीजात झाड आहे की नाही फोडून पाहिल्यावर दिसेल की नाही बीजातला वृक्ष पाहायचा आहे का जाणायचा आहे जगातला देव पाहायचा का जाणायचा आहे बीजामध्ये वृक्ष आहे जर कोणी शहाणा फोडून फोडून पाहतो दोन खपल्या करून दिसायचा नाही कारण बीजातला वृक्ष हा निरावयव आहे निरावयव आहे त्याला अवयव आलेले नाही बीजामध्ये वृक्षही निराकार आहे जगत हे बीज आहे आणि जगत या बीजामध्ये निराकार परमात्मा तत्व आहे विठ्ठल या उपाधी माझी गुप्त चैतन्यासे सर्वगत ते तत्वज्ञ ते संत स्वीकारिती जगत ही एक उपाधी आहे आणि या जगत रूपी उपाधी मध्ये चैतन्य सर्वगत आहे त्या चैतन्याचा स्वीकार तत्वज्ञ लोक करतात सर्व कालामध्ये जे आहे ते सर्व देशात आहे अशी कोणची दिशा ओस पडली का की ज्या देशामध्ये देव नाही हा देवा वाचून कोणती दिशा ओस आहे का कोण्या देशात देव नाही हा सर्व देशामध्ये कोण आहे देव दाही दिशा ज्यांनी व्यापले त्याचं नाव देव आहे विठ्ठल जळे स्थळी भरला रिता ठावराये मुरला आदल्या दृष्टीने पाहिला विठ्ठल Thank you.
जो परमात्मा सर्व देशामध्ये आहे तो परमात्मा सर्व पदार्थामध्ये आहे. सर्व पदार्थात आतून बाहेरून व्यापलेला आहे. मग कशा कशात आहे? महाराज म्हणतात विठ्ठल जळी स्थळी भरला. जळामध्ये आहे, स्थळामध्ये आहे, काष्टामध्ये आहे, पाषाणामध्ये आहे, बऱ्यामध्ये आहे, वाईटामध्ये आहे, अनुकूलामध्ये आहे, प्रतिकूलामध्ये आहे, सज्जनामध्ये आहे, दुर्जनामध्ये आहे, भक्तामध्ये आहे, अभक्तामध्ये देव आहे. पुण्यवानात देव आहे. पाप्यात कोण आहे का? भूत आहे का? हा, पाप्यातही कोण आहे? त्या पाप्याची बुद्धी देव नाही का त्याचं स्वरूप देव नाही? महाराज बुद्धी देव नाही, त्याचं स्वरूप देवच आहे. पुण्यवानात देव आहे, पाप्यात देव आहे. देव मानणाऱ्यामध्ये देव आहे आणि देव मानणाऱ्यामध्ये कोण आहे? मी देव मानित नाही म्हटला तरी त्याच्यामध्ये देव आहे. विठ्ठल विठ्ठल पुण्यवानामध्ये देव आहे. पाप्या जर नाही मानलं तर देव परिच्छिन्न होईल. देवदेव करणाऱ्यामध्ये देव आहे आणि देव मानित नाही त्याच्यामध्ये देव नाही असं जर ठरलं तर देवाचं व्यापकत्व राहणार नाही. म्हणून देव कसा आहे? मग सर्वात आहे, मानणाऱ्यात आहे, न मानणाऱ्यात आहे. देव मानित नाही म्हणतो तोही त्याच्या सत्तेने बोलतो, त्याच्या सत्तेने बोलतो. मग सर्वात ओतप्रोत कोण भरला? देव भरला. विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरोनी. विठ्ठल व्यापक त्रिभुवनी. विठ्ठल मुनी मानसी. विठ्ठल विस्तारला जनी. विठ्ठल विस्तारला जनी. सर्वात कोण भरला? देव भरला. जनी वनी अवघा देव. 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 वासनेचा पुसावा ठाव. 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 मग ओळखा वासुदेव. 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 ऐसा पाणी वसुदेव.
धनीवनी अवघादे धनीवनी अवघादे धनीवनी अवघादे जन वन देव जनादेव नाही जन हे कोण आहे जन नो हे जनार्दन जनीवनी अवघा देव अवघा कोण आहे देव आहे हे सारं जगच देवाचं मूळ स्वरूपच आहे देव कुठं आहे न कुठं नाही असं नाही कुठं दाट आहे न कुठं पातळ आहे असं आहे का देव झाले देव झाले अवघे जन देव झाले अवघे जन देव देव झाले कोण आहे देव आहे सर्वात देव म्हटल्यापेक्षा सर्व देव हे समस्त ही वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाऊ हे सगळं कोण आहे देवच आहे
इतका देव सुकाळ आहे, जेवढा देव सुकाळ आहे तेवढाच आपला दुष्काळ आहे. जी वस्तू सुकाळ आहे त्याच वस्तूचा तुम्हाला आम्हाला पडलेला दुष्काळ आहे. सुकाळच वस्तू भेटत नाही. शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला आकळ, बाप रकुमा देवरू विठ्ठलू सकळ. सकळ जो आहे तोच खरा आकळ आहे. विठ्ठल विठ्ठल मला सांगा, सर्वात देव आहे असं जर सिद्धांत असेल नाही का, मग सर्वात देव आहे तर मग तुमच्या माझ्यात आहे की नाही? जे जे दिशे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्ती योग जाण निश्चित माझा. सगळ्या जगात देव आहे म्हणला, तुझ्यात कोण आहे? सर्व घटी राम देहा देही एका, सर्व घटी राम देहा देही एका, सर्व घटी राम देहा देही एका, सर्व घटी राम देहा देही एका. परमात्मा कसा आहे? सद्रूप आहे. परमात्मा चिद्रूप आहे. चिद्रूप म्हणजे प्रकाशमान आहे, स्वप्रकाशमान आहे. परमात्म्याच्या प्रकाशाने आपण प्रकाशित झालेले आहोत नाही का. म्हणजे परमात्मा जड नाही, स्वयंप्रकाशित आहे, म्हणजे ज्ञान स्वरूप आहे. परमात्मा ज्ञान स्वरूप आहे म्हणून परमात्मा ज्ञानाचा विषय बनत नाही. काय देव परमात्मा बुद्धीचा विषय नाही, परमात्मा इंद्रियाचा विषय नाही. पंच ज्ञानेंद्रियापैकी कोणत्या इंद्रियाचा विषय देव आहे? कोणत्याही इंद्रियाचा विषय नाही. सर्व इंद्रियाशी अविषय, त्याचं नाव परमात्मा आहे. परमात्मा कानाचा विषय नाही, डोळ्याचा विषय नाही, घ्राण इंद्रियाचा विषय नाही, जिवेचा विषय नाही, त्वचेचा विषय नाही. कानाचा विषय शब्द आहे, देव नाही. डोळ्याचा विषय रूप आहे, देव नाही. घ्राण इंद्रियाचा विषय गंध आहे, देव नाही. जिवेचा विषय रस आहे, देव नाही. त्वचेचा विषय स्पर्श आहे, देव नाही. विठ्ठल सर्व इंद्रियाशी अविषय असलेला, कोणत्याही इंद्रियाला व्यक्त न होणारा आहे म्हणून त्याला अव्यक्त हे नाव आलं. अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जेतो निचराचर हरीशी भजी. परमात्मा व्यक्त नाही का? परमात्मा नाही, व्यक्त नाही. मग व्यक्त नाही म्हणून बरं आहे का? व्यक्त झाला असता तर बरं झालं असतं. देव दिसत नाही म्हणून बरं आहे का? दिसला असता तर बरं झालं असतं. दिसत नाही म्हणून बरं आहे. देव दिसत नाही म्हणून खरी देवाची इज्जत आहे. विठ्ठल विठ्ठल देव जर
तुम्हाला दिसला असता रे माय, तर तुम्ही त्याला नांगराला सुद्धा लावला असता. हा, म्हणून देव दिसावा का असावा? असावं त्यानं न दिसावं, दिसावं ते नसावं. विठ्ठल विठ्ठल दिसतंय ते देव मानावं का दिसत नाही ते देव मानावं? दिसत नाही ते देव मानावं. दिसती ती माया नाही काय. डोळ्याने देव दिसावा, डोळ्याने देव दिसावा का देवाने डोळ्याला दिसावा? बोमला काय? डोळ्याने देव दिसावा का देवाने डोळ्याला दिसावं? डोळ्याला देव दिसतो का देवामुळे डोळ्याला दिसतो? देखवी ऐकवी एक. काय म्हणलो? डोळ्याला दिसतंय, डोळ्याने दिसतंय ते देव का डोळ्याला ज्याच्यामुळे दिसतंय ते देव? ज्याच्यामुळे दिसतंय ते देव. तुम्हाला मी डोळे आहे म्हणून दिसायला का डोळ्यात चैतन्य दिसायला? डोळ्यातला खरा का डोळ्यात दिसणारा खरा? दिसणार तटस्थ आहे आणि ज्याच्यामुळे दिसतंय ते स्वरूप आहे. विठ्ठल विठ्ठल संत सज्जनाने नेत्री ओळखला. तुका म्हणे नेत्री नेत्राने नाही, तुका म्हणे नेत्री केली ओळखन. तटस्थ हे ध्यान विठेवरी, तटस्थ ध्यान विठेवरी, तुका म्हणे नेत्री केली ओळख, तुका म्हणे नेत्री केली ओळख, तुका म्हणे नेत्री केली ओळख, तुका म्हणे नेत्री केली ओळख. तटस्थ हे ध्यान विठेवरी, तटस्थ हे ध्यान विठेवरी, तटस्थ हे ध्यान विठेवरी. डोळ्यामध्ये देव आहे म्हणून डोळ्याला दिसत. डोळ्याला ज्याच्यामुळे दिसत त्याचं नाव देव आहे. आणि डोळ्याने जे दिसते ती माया आहे. डोळ्याने जे जे दिसते ते खोट आहे आणि डोळ्याला ज्याच्यामुळे दिसते तेच खरं आहे. विठ्ठल देव आपल्यापासून दूर आहे का जवळ आहे? दूर आहे का जवळ आहे? दूर तर नाहीच नाही, पण जवळ सुद्धा नाही. का जवळ नाही? जवळ म्हणण्यात का अंतरच नाही. विठ्ठल विठ्ठल दूर म्हणण्यालाही अंतर येतो, जवळ म्हणणारलाही अंतर सिद्ध होतो. तुम्ही माझ्यापासून दूर आहात आणि माई जवळ आहे. जवळ म्हणण्यामध्ये सुद्धा 2 बोट अंतर आहे. निरंतर वस्तूला जवळ म्हणावं का दूर म्हणावं? मी उग बरगुळला, तुम्ही उग बघा माझ्याकडे. निरंतर वस्तूला जवळ म्हणावं का दूर म्हणावं? निरंतर असली वस्तू दूर तर नाहीच नाही, पण त्या वस्तूला जवळ सुद्धा म्हणता येत नाही. विठ्ठल विठ्ठल असा परमात्मा आहे. परमात्मा सद्रूप आहे, नाही का? चिद्रूप आहे म्हणजे ज्ञान स्वरूप आहे. आपल्या सर्व इंद्रियाला कार्यरत करणार आहे. म्हणून सत चिद, चिद म्हणजे प्रकाश, प्रकाश म्हणजे ज्ञान. असा हा परमात्मा. तो केवढा आहे? महाराज गगनाचे प्रावरण सच्चिद आनंद स्वरूप आहे. आणि असा असला परमात्मा केवढा आहे, केवढा आहे, एवढा आहे असं कुणाला सांगता आलं नाही.
महाराजाला विचारलं म्हणून माऊली सांगा देव केवढा आहे. तुला खरं सांगू देव केवढा आहे. देव जेवढा आहे तेवढा आहे. काय देव केवढा. जेवढा देव आहे तेवढा देव आहे. याच्यावर समाधान होत नाही. सांगा तर सांगा. महाराज सांगता सांगतो ऐक. देव केवढा आहे. एवढा महान आहे एवढा मोठा आहे की त्या आकाशाला त्याचं पांघरण आहे. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण. सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण. सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण. सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण.